Problem number 8. A fire occurred in the premises of Ratan Pal on 20 March 2020. From the following information, calculate the amount of claim. बघतो आपण की आपल्याला दिलेला आहे की रतन पाल याच्या प्रिमाइसला 20 मार्च 2020 ला काय झालं, आग लागलेली आहे आणि त्यावरून आपल्याला काही माहिती दिली आहे आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला अमाउंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करावाचा आहे. ग्रॉस प्रॉफिट ऑफ लास्ट 3 years वेअर बघतो आपण इथे की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे मागील 3 वर्षाचं. 2017 rupees 89,600. 2018 rupees 1,19,000. 2019 rupees 1,20,000. असं आपल्याला पास्ट 3 yearचं म्हणजे 2017, 2018 आणि 2019चा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे. त्यानंतर सेल्स ऑफ लास्ट 3 years वेअर आणि परत आपल्याला मागील 3 वर्षाचा आपल्याला सेल्स दिलेला आहे. 2017चं सेल्स आहे रुपीज 5,60,000. 2018चं सेल्स आहे रुपीज 7 लाख अँड 2019चं सेल्स दिलेलं आपल्याला रुपीज 8 लाख. असं बघतो आपण की लास्ट 3 yearचं आपल्याला सेल्स सुद्धा दिलेला आहे. तर बघतो आपण इथे की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ दिलेला, ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे आणि त्याचं सेल्स सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर खाली बघतो आपण स्टॉक ऑन 1st January 2020 rupees 80,000. Purchase from 1st January 2020 to 30 March 2020 rupees 1,50,000. Sales from 1st January 2020 to 20 March 2020 rupees 2,60,000. Wages from 1st January 2020 to 20 March 2020 rupees 22,000. Manufacturing expenses from 1st January 2020 to 20 March 2020 rupees 23,000. Stock salvage from fire rupees 14,000. The stock was insured for rupees 40,000 and there was an average cost in the policy. तसं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे आणि यावरून आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम शोधून काढावाचा आहे. तर बघतो आपण की जर उदाहरण बघितलं तर उदाहरणामध्ये काय दिसतं आपल्याला की पास्ट 3 yearचं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे आणि त्याचं सेल्स दिलेलं आहे. बघतो आपण की घटनात्मक व्यापार खाते तयार करत असताना, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आवश्यक आहे. हे काढण्याकरिता बघतो आपण एकतर उदाहरणामध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ दिलं असेल, अदरवाईज ग्रॉस प्रॉफिट रेशिओ काढण्याकरिता तुम्हाला मग ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड काही पद्धत दिली असेल त्यावरून तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काढू शकता आणि त्याचं ऑन सेल्सवरती किती प्रतिशत प्रमाणात ते आपण काढू शकतो. किंवा पास्ट 3 yearचं तुम्हाला ट्रेडिंगशी रिलेटेड म्हणा किंवा ग्रॉस प्रॉफिट दिलं असेल तुम्हाला किंवा त्याचं सेल्स दिलं असेल तर त्यावरून सुद्धा आपण ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आपण काढत असतो. तर बघतो आपण की या उदाहरणामध्ये की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट प्रिव्हियस इयरचा ग्रॉस प्रॉफिट रेशिओ आपल्याला दिलेला नाही आहे, परंतु लास्ट 3 yearचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिला आणि त्याचं सेल्स दिलेलं आहे. त्यावरून आपण त्या वर्षाचं आपण कसं की लास्ट 3 yearचं आपण त्याचं ग्रॉस प्रॉफिट रेशिओ किती आहे ते आपण काढू शकतो आणि त्यावरून आपण जेव्हा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करू त्यावेळेस आपल्याला ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल्सवरती घ्यायचं असतो ते आपण कन्स्टंट घेत असतो. तर इथे बघतो आपण की आपल्याला लास्ट 3 years आपल्याला ग्रॉस प्रॉफिट रेशिओ दिलेला आहे आणि
सोबत त्याचं सेल्स सुद्धा दिलेलं आहे. तर त्यावरून आपण त्या वर्षाचं 2017चं, 2018चं आणि 2019चं आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो काढू शकतो. त्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करूया, की ग्रॉस प्रॉफिट मागील 3 वर्षाचा ग्रॉस प्रॉफिट रेशिओ कसा आहे ते. आपण बघितलं आहे, की जर ते कमी जास्त होत असेल, वाढ झालं, परत कमी झालं, तर अशा वेळेस आपण ॲव्हरेजनुसार त्याचं आपण कॅल्क्युलेट करत असतो. आणि ते जर एकतर वाढत असेल दरवर्षी किंवा दरवर्षी ते कमी होत असेल, तर अशा वेळेस आपण वेटेजनुसार ते आपण कॅल्क्युलेट करत असतो. त्यानंतर आपल्याला जो तुमचं ड्युरेशन आहे चालू वर्षाचं, ते 1 जानेवारी 2022 आग लागलेली आहे 20 मार्च 2020. तर या दरम्यान त्यांनी जे काय सेल्स केलं असेल, जे काय परचेस केलं असेल, काय वेजेस असेल, काय मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स असेल, ते आपल्याला दिलेलं आहे. ते आपण काय करूया, आपण जेव्हा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करू, त्यावेळेस आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला त्याचं आपण मांडणी करून घेऊया आणि त्याद्वारे आपण काय करू, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर शोधून काढू. तर बघतो आपण की या उदाहरणामध्ये आपल्याला पास्ट 3 इयरचं ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे आणि त्याचा सेल्स दिलेला आहे. त्यामुळे आपण प्रथम ग्रॉस प्रॉफिट रेशिओ किती आहे ते आपण शोधून काढू. स्टॉक दिला आपल्याला, ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 1 जानेवारी 2020चं. ते असेल तुमचं ओपनिंग स्टॉक. त्यानंतर स्टॉक सॉल्वेज दिलेला आहे आपल्याला 14,000. तर बघतो आपण की 20 मार्च 2020ला जेव्हा आग लागली त्यावेळेस रतन पाल यांनी काय केलं आहे की 14,000 रुपयाचं स्टॉक त्यांनी वाचवलेला आहे. आणि त्या गोडाऊनचं किंवा प्रिमाईजचं म्हणा की त्यांनी इन्शुरन्स काढलेलं होतं, ते इन्शुरन्स होतं ₹40,000. त्यामुळे बघतो आपण की यामध्ये ॲव्हरेज कॉज आहे. त्यामुळे आपण अमाऊंट ऑफ क्लेम काढत असताना आपण ॲव्हरेज कॉजनुसार त्याचा अमाऊंट ऑफ क्लेम आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. तर सोल्युशन तर बघतो आपण की या उदाहरणामध्ये आपल्याला पास्ट 3 इयरचा आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे आणि त्याचं सेल्स दिलेला आहे. त्यामुळे आपण पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स ते आपण प्रथम शोधून काढूया. पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स. फॉर्म्युला आहे आपला ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तुम्हाला मिळेल पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स. तर बघतो आपण इथे की आपल्याला 2017चं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आणि त्याचं सेल्स दिलेला आहे. त्यामुळे आपण 2017चं ग्रॉस प्रॉफिट रेशिओ टू सेल्स किती आहे ते आपण प्रथम शोधून काढू. तर बघतो आपण इथे की 2017चं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 89,600 अपॉन सेल्स. त्या वर्षाचं सेल्स आहे 5,60,000 इंटू 100. तुम्हाला मिळेल त्या वर्षाचं ग्रॉस प्रॉफिट रेशिओ टू सेल्स. तर ते येतो 16%. त्यानंतर आपल्याला परत 2018चं ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे आणि त्याचं सेल्स दिलेला आहे. त्यामुळे आपण ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100 या सूत्रानुसार त्याची मांडणी करूया. तर ग्रॉस प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे की 1,19,000. ग्रॉस प्रॉफिट 1,19,000 अपॉन सेल्स आहे 7 लाख इंटू 100. तर आपल्याला मिळतो 2018चं पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स ते आहे 17%. आणि याच पद्धतीने परत आपण 2019चं सुद्धा कॅल्क्युलेट करून घेऊया. 2019चं तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 1,20,000. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,20,000 आणि त्याचं सेल्स दिले आपल्या त्या वर्षाचं आपल्याला 8 लाख इंटू 100. तर बघतो आपण की 2019चं पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स ते मिळतो आपल्याला
15%. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पास्ट 3 इयरचा आपण पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स आपण कॅल्क्युलेट करून घेतलं. त्यानंतर आपण त्याचं ऑब्झर्वेशन करूया. तर बघतो जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं तर काय दिसतं आपल्याला 16%, त्यानंतर वाढ झाली 17%, त्यानंतर परत ते कमी झालेले आहे 15%. तर त्यामुळे आपण त्याचं ॲव्हरेजनुसार आपण ते कॅल्क्युलेट करून घेऊया. तर 16 प्लस 17 प्लस 3 किती वर्ष आहेत? 3 वर्ष. त्यामुळे आपण 3 करू आपण. तुम्हाला ॲव्हरेज मिळेल त्याचं. तर देअरफॉर the average percentage is therefore the average percentage is किती येतो ॲव्हरेज काढला तर 16%. तर आपण ॲव्हरेज काढलं 16 प्लस 17 प्लस 15 अपॉन 3 इयर्स दिल्यामुळे आपण 3 ना भाग देऊ आपण त्याला. तर किती मिळतो आपल्याला 16%. त्यामुळे देअर फॉर द ॲव्हरेज पर्सेंटेज इज 16%. आणि जेव्हा आपण मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करू त्यावेळेस आपण जेव्हा ऑन सेल्सवरती आपण जेव्हा ग्रॉस प्रॉफिट करत असतो तेव्हा हा जो रेशो तुम्हाला मिळाला हा काय असेल तुमचा कॉन्स्टंट असेल. त्यानंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपल्याला तयार करावाचा आहे. मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट. तर ठीक आहे आपण की आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, कारण की आपल्याला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसेसमध्ये म्हणा किंवा गोडाऊनमध्ये म्हणा किती स्टॉक होतं ते आपल्याला कॅल्क्युलेट करावाचं आहे प्रथम. तर त्याकरिता आपण काय करतो की मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असतो. आणि मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना आपल्याला ग्रॉस प्रॉफिट टू सेल्स पर्सेंटेज आपल्याला आवश्यक असते. त्याकरिता आपण बघतो की उदाहरणामध्ये आपल्याला दिलं आहे का, दिलं नसेल तर त्याशी संबंधित तुम्हाला जी काय माहिती दिली असेल त्याद्वारे आपण ते शोधून काढत असतो. आपण की प्रिमाइसमध्ये किंवा गोडाऊनमध्ये ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी किती स्टॉक आहे ते शोधून काढण्याकरिता आपण काय मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करत असतो. मग बघतो आपण की आपल्याला ज्या पिरियडचा आपल्याला मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचा तो पिरियड लक्षात घेतो आपण. तर बघतो आपण की याचं फायनान्शियल इयर आहे ते 1 जानेवारी टू 31 डिसेंबर. त्यामुळे तुमचं आर्थिक वर्ष सुरू होणार 1 जानेवारी पासून. फॉर द पिरियड फर्स्ट जानेवारी 2022 ज्या दिवशी आग लागली त्या तारखेपर्यंतचा आपण पिरियड घेतो लक्षात. तर ते आहे 20 मार्च 2020. त्यानंतर मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा तयार करून घ्यायचा. ट्रेडिंग अकाउंट सारखं असेल तुमचं ते. ठीक आहे. तर बघतो आपण की मेमोरेंडम ट्रेडिंग अकाउंट त्याच्या प्रथम घेऊ आपण डेबिट साईडला. पर्टिक्युलर्स रुपीज प्रथम बघतो आपण की डेबिट साईडला तर काय घेत असतो आपण ओपनिंग स्टॉक. त्यामुळे टू ओपनिंग स्टॉक बघतो आपण की जेव्हा ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिला असेल किंवा कुठलाही स्टॉक दिला असेल तर स्टॉकवरती आपल्याला काय ॲडजस्टमेंट दिला आहे का परत बघायचं. जसं आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये बघितलं होतं आपण की तो काय करतो की ॲज ए प्रॅक्टिस म्हणून तो 10% लेस किंवा 10% अबवनी वगैरे तो दाखवत असतो. तर अशा वेळेस आपल्याला ते स्टॉक जे आहे ते आपल्याला 100% मध्ये कन्वर्ट करावं लागतो. तर इथे बघतो आपल्याला की स्टॉकची जी व्हॅल्यू आहे ती आणि ॲज ए प्रॅक्टिस म्हणून कमी सुद्धा केलं नाही किंवा जास्त सुद्धा केलेलं नाही. त्यामुळे आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 80,000. त्यानंतर टू परचेस बघायचा परचेसमध्ये आपल्याला काय ॲडजस्टमेंट दिली आहे का, काही रिटर्न्स वगैरे जे असते रिटर्न परचेस वगैरे ते आपण ते मायनस करत असतो. तर इथे असं काही दिलेलं नाही आहे.
आणि टोटल परचेस आपल्याला दिलेला आहे 1,50,000. त्यानंतर बघतो आपण की त्या पिरियडमध्ये त्यांनी वेजेस पे केलेले आहे. वेजेस दिले आपल्याला 22,000 टू वेजेस 22,000. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस सुद्धा दिले आहे तुम्हाला. ठीक आहे, तर ते सुद्धा तुमचं ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड आहे. त्यामुळे टू मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस अमाऊंट दिला आपल्याला 23,000. त्यानंतर बघतो आपण की मेमोरंडम ट्रेड अकाउंटच्या डेबिट साईडला जे आपण पद्धत घेत असतो ते पद्धत पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर क्रेडिट साईडला बघतो आपण. तर क्रेडिट साईडला घेत असतो आपण सेल्स. त्यामुळे बाय सेल्स मग बघायचं की या पिरियडमध्ये त्यांनी किती टोटल सेल्स केलेला आहे. तर ते आपल्याला दिलेलं आहे की 2,60,000. परत सेल्सवरती बघायचं की काही आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेला आहे का, रिटर्न सेल्स वगैरे असतो. ठीक आहे, सर्व पद आपण लिहून घेतली आपण डेबिट आणि क्रेडिट साईडला. त्यानंतर आपल्याला ऑन सेल्स वरती आपल्याला काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट ऑन किती पर्सेंट, तर आपण ते ॲव्हरेज नुसार काढलो तर 16%. हे तुमचं कॉन्स्टंट असेल. त्यामुळे ग्रॉस प्रॉफिट @16% ऑन सेल्स. तर सेल्स बघतो आपण, टोटल सेल्स आहे 2,60,000. यावरती आपण 16% ग्रॉस प्रॉफिट आकारूया. ते मिळतं आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर 41,600. आणि त्यानंतर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्यायचं. क्लोज करताना बघायचं की नेहमी तुमचं डेबिट साईडची बेरीज ही जास्त असेल. त्यामुळे प्रथम डेबिट साईडची बेरीज करून घ्यायची. ठीक आहे, तर ती बेरीज आहे 3,16,000. 3,16,000. आणि यामधला जो डिफरन्स असेल तुम्हाला मिळेल, बॅलन्स फिगर मिळेल, ते असेल तुमचा स्टॉक ऑन द रेट ऑफ फायर. तर आपला बॅलन्स फिगर मिळतो 56,600. हे असेल तुमचं बॅलन्सिंग फिगर. आणि याला म्हणतो आपण बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, BF बॅलन्सिंग फिगर. तर बघतो आपण की ज्या दिवशी प्रिमाइसला आग लागली म्हणजे 20 मार्च 2020ला, तर त्यामध्ये बघतो आपण की त्या दिवशी प्रिमाइसमध्ये स्टॉक किती होता, टोटल 56,600 रुपीजचं स्टॉक त्या प्रिमाइसमध्ये होतं. त्यानंतर बघतो आपण की उदाहरणामध्ये परत आपल्याला त्या आगीपासून त्यांनी काय केलं आहे की काही गुड्स त्यांनी वाचवलेलं आहे. तेवढं जर आपण या स्टॉक ऑन डेट ऑफ फायर मध्ये आपण मायनस जर केलं तर आपल्याला लॉस ऑफ स्टॉक मिळेल. ठीक आहे, त्यामुळे आपण अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करून घेऊया. अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. बघतो आपण इथे की जेव्हा आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट दिली नसेल अशा वेळेस काय असते, तुमचं जे काही तुमचा लॉस ऑफ स्टॉक असतो तेच तुमचं काय असते, अमाऊंट ऑफ क्लेम असतो. ठीक आहे, परंतु ज्यावेळेस तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट दिली असेल उदाहरणामध्ये, तर त्यावेळेस आपल्याला अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्यानंतर ॲव्हरेज कॉस्टनुसार आपण त्याची अमाऊंट ऑफ क्लेम शोधून काढत असतो. तर इथे बघतो आपण की आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट दिली असल्यामुळे आपण ॲव्हरेज कॉस्टनुसार काय करू, आपण अमाऊंट ऑफ क्लेम शोधून काढूया. त्याकरिता प्रथम आपल्याला त्या आगीमध्ये ऍक्च्युअल आपला स्टॉक किती लॉस झालेला आहे ते आपल्याला शोधून काढावं लागेल. त्याकरिता आपण ती अमाऊंट शोधून काढू. ती काढण्याकरिता बघतो आपण की स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक साल्वेज मायनस करतो आपण, आपल्याला मिळतो लॉस ऑफ स्टॉक. तर त्यामुळे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करून आपण स्टॉक ऑन डेट ऑफ फायरची अमाऊंट आपण शोधून काढली.
स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती आहे 56,600 रुपीज 56,600 यामध्ये आपण लेस करत असतो स्टॉक सॉल्वेज. तर बघतो आपण की उदाहरणामध्ये आपल्याला स्टॉक सॉल्वेज अमाऊंट दिलेली आहे रुपीज 14,000 मायनस केलं तर आपल्याला मिळतो 42,600 आणि हे काय असेल तुमचं अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक. तर बघतो आपण की त्या आगेमध्ये टोटल तुमचं किती 42,600 रुपीजचं स्टॉक तुमचं नष्ट झाला किंवा आपण त्याला तेवढा लॉस झालेला आहे. त्यानंतर आपल्याला अमाऊंट ऑफ क्लेम शोधून काढायचं आहे आणि हे काढत असताना आपण बघतो की ॲव्हरेज कॉस्टनुसार आपण ते शोधून काढतो कारण की आपल्याला उदाहरणामध्ये आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट कॅल्क्युलेट करून घेऊया अमाऊंट ऑफ क्लेम अकॉर्डिंग टू ॲव्हरेज कॉस्टनुसार अकॉर्डिंग टू ॲव्हरेज. तर बघतो आपण की ॲव्हरेज कॉस्टनुसार त्याचा फॉर्म्युला सामान्य कलम जो आहे अमाऊंट ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इनटू लॉस ऑफ स्टॉक. त्यामुळे अमाऊंट ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इनटू लॉस ऑफ स्टॉक. अमाऊंट ऑफ पॉलिसी आपल्याला दिलेला आहे 40,000 रुपीज. त्यानंतर स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण शोधून काढली ते आहे तुमचं 56,600 आणि लॉस ऑफ स्टॉक आहे तुमचं 42,600. ते आपण या फॉर्म्युलामध्ये आपण ठेवून घेऊ. तर मिळेल आपल्याला अमाऊंट ऑफ पॉलिसी 40,000 अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर 56,600 इंटू लॉस ऑफ स्टॉक आहे 42,600. आपल्याला मिळतो अमाऊंट ऑफ क्लेम रुपीज 30,106 हे असेल तुमचं अमाऊंट ऑफ क्लेम. तर आपल्याला विचारलं होतं उदाहरणामध्ये की अमाऊंट ऑफ क्लेम आपल्याला शोधून काढावंच होतं. तर इथे आपण बघतो आपण की आपल्याला 3 इयर्स आपल्याला ग्रास प्रॉफिट दिलं होतं आणि त्याचे सेल्स दिलं होतं. त्यामुळे आपण त्या 3 वर्षाचं आपण ग्रास प्रॉफिट रेशिओ आपण शोधून काढलं, त्याचं ऑब्झर्वेशन केलं. तर बघतो आपण की वाढलेला आणि परत ते कमी झालेलं आहे. त्यामुळे आपण ॲव्हरेजनुसार आपण ते त्याचं फायनली आपण ग्रास प्रॉफिट रेशिओ आपण शोधून काढलं आणि ते होतं 16%. तेवढंच आपण काय केलं की चालू वर्षामध्ये जेव्हा आपण मेमोरंडम ट्रेडिंग आपण तयार करतो त्यावेळेस ते ग्रास प्रॉफिट ऑन सेल्सवरती आपण ते कॉन्स्टंट घेत असतो. त्यामुळे आपण ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी प्रिमायसिसमध्ये म्हणा किंवा गोडाऊनमध्ये म्हणा किती स्टॉक होता ते आपल्याला शोधून काढायचं होतं. त्याकरिता आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट त्या पिरियडचं आपण तयार केलं आणि इथे ग्रास प्रॉफिट आपण कसं घेतलं की ऑन सेल्सवरती कॉन्स्टंट घेतलं आपण 16% आणि त्याद्वारे आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर आपण शोधून काढलं. तर बघतो आपण की ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्या प्रिमायसिसमध्ये 56,600 रुपीजचं स्टॉक अवेलेबल होतं आणि त्या आगीमधून बघतो आपण की 14,000 रुपीजचं स्थानिक स्टॉक वाचवलेलं होतं. त्यामुळे टोटल स्टॉक किती लॉस झाला आपण ते शोधून काढलं. तर ते बघतो आपण की स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर लेस स्टॉक सॉल्वेज याद्वारे आपण अमाऊंट ऑफ लॉस ऑफ स्टॉक शोधून काढली. ते होतं तुमचं 42,600
आणि त्यानंतर बघतो आपण की त्या प्रिमाइसचं त्यांनी इन्शुरन्स काढलं असल्यामुळे आपण अमाउंट ऑफ क्लेम स्टॉक ऑन लॉस ऑफ स्टॉक यालाच आपण अमाउंट ऑफ क्लेम न म्हणता आपण ॲव्हरेज कॉजनुसार आपण ती अमाउंट शोधून काढली. त्याकरिता फॉर्म्युला दिला आपल्याला की ॲव्हरेज कॉजनुसार अमाउंट ऑफ पॉलिसीची, तर अमाउंट ऑफ क्लेम इज इक्वल टू अमाउंट ऑफ पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू लॉस ऑफ स्टॉक. या सूत्रानुसार आपण ती अमाउंट शोधून काढली आणि ती अमाउंट आहे ₹30,106. हे असेल तुमचं अमाउंट ऑफ क्लेम.